काय खायचंय? हाय फ्रेंड्स, मी आहे मायू आणि माझ्यासोबत आहे सरू आणि आम्ही सगळे फ्रेंड्स आले आहोत. आमच्या फ्रेंड निखिलकडे, ते आहे राजापूर, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. आता आम्ही स्टेशनवर आहोत. तर हे बघा, एक छोटासा काय म्हणू शकतो आपला झरा आहे मागे. बघा तुम्ही, काय मस्त व्ह्यू आहे आणि आम्ही असंच तुम्हाला समोर दाखवूया. आणि हा आहे सरू, हा आहे रोहित दादा आणि हा आहे निखिल, ज्याच्या आम्ही गावाला आलो आहोत. आणि हा आहे सरू. लेट्स सी. तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. मित्रांनो, इतका छान नजारा आहे ना, असं वाटतं इथे बघतच राहावं. हे बघा ना यार, मस्त मातीची घरं एकदम. वाव. आणि हे राजापूर स्टेशन आहे, इथे समोर राजापूर स्टेशन आहे आणि इथे टॅक्सी वगैरे थांबलेल्या. आणि हे बघा ना यार, वाव, किती भारी वाटतं ना. हे बघा, कोकण आहे यार. आपण डिस्कशन झालेलं आहे आणि आपण निघालेलो काकांना घेऊन. आपले काका राजापूरला नेऊन सोडतायत आणि रोहित भाऊ समोर बसलेला आहे आणि निखिल इथे बसलेला आहे. हो, राजापूर. पूर्ण पाणी भेटेल तिकडे. आता जरा 5-10 मिनिटावरती आपल्याला एक चांगला धरण भेटेल. खूप छान आहे, पूर्ण हिरवळ. बापरे, खतरनाक रोड आहे मित्र. पाटा पाणी का? बापरे, पाटा. हो मॅडम, यद्र्यांचं जरा आशिष मेंढ्यांनी नारकत बनवून ठेवा. यद्र्यांचा धबधबा आलाय आपल्या. वाव, वाव वाव वाव, सिरियसली यार, इतकं छान व्ह्यू आहे यार. है ना, बोलतात कोकण. मित्रांनो, इथे बघा. अरे बापरे, हे बघ. आणि काका आम्हाला इथे घेऊन जाणार दाखवण्यासाठी. काका हे बघा. ओ बापरे, खतरनाक आहे यार, खतरनाक आहे. याला बोलतात स्वर्ग. आणि आता आपण स्वर्गात आहोत. हे बघा मित्रांनो, वाव यार. काय किती खोल असेल हे? इथे खोल ना. एक असं एक क्लू मिळाला आपल्याला की हे जे काका आहेत रिक्षावाले, ह्यांचंच हे पूर्ण हे माड आहेत. म्हणजे ह्यांची शेती बघा ना किती छान आहे. काय पिकतं इकडे? भात, काजू, आंबा. हा का? पण ते हे नारळ असतील ना ह्याच्यामध्ये? नारळ लागतो. अच्छा, तुमचं काय पूर्ण? वाव. हे बघा मित्रांनो, हे काकांचं आहे पूर्ण. हे आपले रिक्षावाले काका आणि यांचंच आहे पूर्ण. बघा ना किती भारी रिक्षा पण अशी उभी आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा, असं वाटतं ना नदीमध्ये उतरून ना अंघोळ करावी. लिटरली इतकं छान पाणी, शुद्ध, आणि वातावरण तर एवढं क्लीन आहे ना, म्हणजे प्रदूषण बिलकुल नाही. इतकं छान आहे. हे बघा ना किती छान वाटतं, किती भारी आहे. असं वाटतं लिटरली केरळमध्ये आलोय. आणि इतकं छान आहे कोकण. मला खूप आवडलं कोकण. म्हणजे माणसांनी यावं तर अशा ठिकाणी यावं की काय म्हणणं, स्वर्गात आलो यार. एवढं भारी नदी चालू आहे समोर. हे बघा ना, ही नदी आहे आणि हे असं मस्त छान वेली आहे आणि समोर इथे एक वॉटरफॉल आहे. आणि जे रिक्षावाले काका दिसतात तुम्हाला, हे रिक्षावाले काका, हे रिक्षावाल्या काकांचंच हे पूर्ण आहे. म्हणजे काय म्हणणार यार, खूप भारी आहे खरंच. परत निघालो आपल्या प्रवासाला. मी दाखवतो तिथून मागे. चला, हाय हाय. आपण आता परत निघालो प्रवासाला. आता परत आपण निघतोय. काकाने थांबवली ती रिक्षा, कारण की आपल्याला फोटोज काढायचे होते म्हणून. आता आपण इथून पण एक व्ह्यू घेणार आहोत आणि सो पुढे आपण प्रवासाला निघणार आहोत. हे बघा, इकडे बघा, इकडे छान आहे व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो मित्र. प्लेस आहे ते आम्हाला सगळं दाखवतो. वाव, हे असली नजारा. चला काका, मी घेतोय कॅब. चला तिकडे जर मागे इथे मजा आहे मुंबईत. आता आपण इथे थांबलेलो चिकन वगैरे घेण्यासाठी, चिकन आणि अंडी. आणि हा मुंबई एक्सप्रेस हायवे आहे. म्हणजे आपण जर कारने किंवा बाय रोडने आलो असतो तर आपण इथूनच आलो असतो.
तर हाच तो मुंबई एक्सप्रेस हायवे आहे. तर आता आपण चिकन आणि अंडी घेऊन जाऊया, कारण की त्यांच्या गावामध्ये काहीच नाही आहे. सो आपल्याला इथूनच घेऊन जाणार आहे. तर काका पण आपल्यासोबत हेल्प करतात. काकांना आपण एक्स्ट्रा पैसे देणार बिचारांना, कारण काका आपल्याला खूपच हेल्प करतात. सो असं आहे कोकण. आता आपण चला इथून पुढे जाऊया, चिकन आणि अंडी घेऊया, मग इथून निघूया. ठीक आहे. 410 हे किती रुपये किलो आहे? 180. चिकन तुम्हाला 1.5 किलो नंतर सेमच आहे ना. चालेल चालेल. काका इथे गावठी खूप असतील ना कोंबडे, म्हणजे गावामध्ये? आपला हे रेग्युलर माल चिकन बिकन सगळं घेतलंय. आता निघू आपण मस्त प्रवासाला परत. आणि ही लाल डब्बा वाज आलेली आहे. ही आहे आपली लाल परी. तुम्ही बघितलं, हा रोहित भाऊ इकडे थांबलेला आहे चौकशी करत. तिच्या बसने जायचं आहे. आणि पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे अशा प्रकारे. आणि खूप छान पाऊस झालेला आहे. हे बघा, हा मुंबई एक्सप्रेस हायवे. आता मग खाली चाललं. कुठे पाहिजे होतं ना तुला? मस्त इथे वडापाव खाऊन नाश्ता करूया. छोटस एक टपरी आहे वडापावची, इथे आपण वडापाव खाऊ शकतो. निखिल असं बसलेलं इथे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, इथून आपण जातो निखिलच्या घरी. हाच तो रोड आहे. फायनली आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आणि 2 मिनिटात पोहोचून जाणार निखिलच्या गावाला. हे बदोबदी. आणि भाई हे दगड कोसळला की काय रे? अरे बापरे बापरे बापरे, रिस्क आहे. म्हणजे कचरा कोणी ठेवून दिलेले. पोचलो. मस्त गेट करून ठेवलं निखिलने आपल्या घरासाठी. तर मित्रांनो, आपण हे निखिलचं बाहेरचं मेन रोड आहे आणि हे निखिलचं घर खाली आहे आणि ते वॉटरफॉल आहे. तर मी तुम्हाला आता खाली जाऊन दाखवतो. आपण चाललोय घरी. त्याचं घरचं व्ह्यू कसा खाली जाताना ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, वॉटरफॉल तुम्हाला आवाज येत असेल, कारण जवळच वॉटरफॉल आहे घरात आणि बाजूला वॉटरफॉल आहे. तिकडे असं आपण असं उत्पन्नाचा रस्ता आहे खाली. आणि इथे हे निखिलचंच आहे. निखिलचे गाई, म्हैस, बैल वगैरे आपल्या यांच्यासाठी एक कोंबडी वगैरे केलेलं आहे. ओपन आहे असं बघण्यासाठी. नंतर किती छान वातावरण आहे बघा. पूर्ण डोंगर, तिथे वॉटरफॉल पण आहे. ते बघा तेव्हा समोर वॉटरफॉल दिसतो बघा तुम्हाला. समोर वॉटरफॉल पण आहे मित्रांनो. घराच्या पाठीमागे वॉटरफॉल आहे. किती छान वाटतं. त्याच्यानंतर हे अशी झाडं, पूर्ण फणस, त्याच्यानंतर हे आपले हे नारळ, चहा वगैरे सगळे जवळपासच आहे. घराच्या अनुभव. आणि हे आता निखिलचं घर, हे घर आहे वरून म्हणजे खाली आल्यानंतर घर आहे. आणि हे आपण मार्केटमध्ये मिळतो ते घराजवळच आहे, कडीपत्त्याचं झाड. आणि हा असं निखिलचं घर. कसं वाटलं मित्रांनो? आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगून द्या कसं घर आहे. आपल्या शिवाजी महाराजांचा फोटो स्टार्टिंगला एंट्रन्सला. आणि हा असा यांचा परिसर आहे, जे बसण्यासाठी पण जागा आहे अशी पूर्ण घराजवळ. आपले तुळशीचं झाड आहे छान. आणि पूर्ण जुनं घर आहे. तर खूप फार जुनं वाटतं मला. खूप वर्षापासून घर असेल आहे मला वाटतं. आणि असं इथे, आणि इथे एक जो डॉग आहे, कुत्रा, ह्या कुत्र्याला, इकडेच एक कुत्रा आहे ना, ह्या कुत्र्याला इथे वाघाने येऊन पकडून घेऊन गेला. म्हणजे 2 कुत्रे होते, तर याच्यामध्ये एक वाघ घेऊन गेला. इथून याच्यामधून काढून वाघ घेऊन गेला. विचार करा तुम्ही. जसं आहे घर छान आहे, ते वाघ पण येतात, दिवसा पण वाघ येतो. समोर बघा ना, तुमच्या समोर येऊन कुत्र्याला, एक कुत्रा सोडून दुसऱ्या कुत्र्याला वाघ घेऊन गेला. विचार करा किती मोठी गोष्ट आहे. या लोकांनी बघितलं सुद्धा आहे. लिटरली निखिलच्या पप्पांनी किती वेळा वाघ बघितलेला आहे. ते वाघ पण आहे, दिवसा रात्री निघतात कधी कधी. कसं काय कधी कोणाला केलेलं नाही आहे, पण ठीक आहे, खूप चांगलं आहे. म्हणजे वातावरण खूप छान आहे. चला आता आपण निघतो थोड्या वेळा पटापट लगेच. हे बघा पाऊस बघा, 1 सेकंडमध्ये आम्ही जस्ट घरी पोहोचलो. आणि हा असा पावसाचा नजारा, बापरे, खतरनाक पाऊस आहे बघा.
जबरदस्त पाऊस आहे मित्रांनो, जबरदस्त. फक्त 1 सेकंड घरी पोहोचलो म्हणून ना. हे बघा, हे आता वरती घर आहे, साईड रे. वाव, ओ हो मित्रांनो, लवकर बघा. वाव, खतरनाक आहे, खतरनाक. बघा ना मित्रांनो, 1 सेकंड म्हणजे फक्त आम्ही 1 सेकंड घरी पोहोचलो आणि पाऊस लागला जोरात काही. आणि फायनली घरी पोहोचले आम्ही. छान वाटलं. मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही इथे. असं ऐकलं पावसाचा आवाज तुम्ही ऐकू शकता, खतरनाक पाऊस आहे. कोकणात पोहोचलो आणि पावसाचा जोरदार कडक. मित्रांनो खूप छान वाटतं, म्हणजे असं एकदम वाटतं की कुठेतरी बाहेर ठिकाणी आलोय. मित्रांनो इथे ना, इथे अननसचं झाड आहे निखिलकडे, आणि अननस पण झालेला आहे आणि तो आपण काढलेला पण आहे. हे बघा, चला बघूया अननस खाऊया. खरंच मित्रांनो खूप छान आहे, पण गोड आहे की नाही चेक करावं लागेल. पण ते बघा झाड समोर आहे, अजून चेक करू. अजून एक असेल तर आपण तो पण काढून घेऊया. पपईचं झाड वगैरे आहे. तर आता आहे ना, पटापट आपण जेवून मस्त निघूया, वॉटरफॉल वगैरे जाऊया. आपलं जेवण वगैरे खूप छान प्रकारे झालेलं आहे आणि आपण इथे असं बसलोय थोडं टाइमपास करण्यासाठी, म्हणजे असंच खाण्यापिण्यासाठी वगैरे काहीतरी करण्यासाठी. तर हे बघा, लुडो गेम खेळत होतो आम्ही. लुडो गेम खेळत होतो आणि त्यामध्ये मीच जिंकलेलो आहे. फायनली त्याप्रमाणे मीच जिंकलेलो आहे. तर आता आम्ही थोड्या वेळाने निघतोय, म्हणजे फिरण्यासाठी बाहेर, वॉटरफॉल वगैरे याच्या बाजूला ते बघण्यासाठी. तर आम्ही तुम्हाला दाखवतो थोड्या वेळा निघणारच आहोत. कशावर? वाळावर निघणार मी, वाळा बघायला. चला पटकन घेऊन जाऊया. चल रे निखिल. तो दोस्तों अभी हम लोग रेडी हो गए हैं. चलो अभी हम लोग चलते घूमने के लिए, वाटरफॉल देखने के लिए. तो यहाँ से हम लोग निकले के जस्ट चलेंगे वाटरफॉल. तो देखते हैं कि कोकण में वाटरफॉल कैसा है. आगे ना, तो चला मित्रांनो पटापट निघूया, आपण वॉटरफॉलला जाऊया. ही माशा तयार झालेली आहे आणि मी सुद्धा रेडी झालेलो आहे. एक इथे निखिल आणि स्टार्टिंगच चांगली झालेली आहे. स्टार्टिंगच्या प्रकारे चांगली झालेली आहे आणि सुरुवात झालेली आहे. आणि इथून निघालेलो आहे आणि पडता पडता चांगलाच वाचलेलो आहे. सुरुवात खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. थोडंसं सावकाशच जावं लागतं कारण मी पडता पडता वाचलेलो आहे. तो बघा, ला 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 ला. हो, हे पाय घसरतात का माझ्या? खूप स्लीप होतात इकडे दगड, कारण की ते पावसामध्ये शेवाळ लागलेली असते, त्या कारणामुळे थोडंसं पाय स्लीप होतो. तर खूप जपून जावं लागतं. आणि हा रोड तर ओळखीचा वाटतं, इथून आम्ही गेलो होतो आय थिंक, ह्याच रोडने, पाठीमागच्या रोडने. तर चला आता निघूया, बघूया, गाव सफारी करूया. हे बघा, हे बघा मातीची घरं अशी असतात. तुम्ही तर बघितलं असतीलच, जे बघा कोकणातले असतील त्यांना तर माहिती असणारच. हे बघा, वाव, शेती, इथे भात लावलेला आहे आपला. हे बघा, हे बघा, हे बघा, वाव. तो समोर दिसतोय ना, तो निखिलचं घर आहे. आपण इथून आलो ऍक्च्युली, ते इथं समोर निखिलचं घर आहे. हा आलं तर आपण फिरून आलो. हे बघा ना, अशी मातीची घर आहेत. आणि मी भिजत चाललेलो आहे. हे बघा, मला पावसात भिजायला खूप आवडतं. सो छत्री घेतली आहे, म्हणजे जास्त पण उगाच भिजण्यासाठी नको आहे, पण ठीक आहे. कहना क्या चाहते हो. हे बघा, अरे बापरे, रस्ता बघा कसा मित्रांनो. पूर्ण आतमध्ये एकदम खोल आहे, म्हणजे असं एकदम सरळ. जर का इथून गाडी चढवायची म्हटली ना तर गाडी चढणारच पण नाही, असं हा रस्ता आहे. बघा, पूर्ण एकदम असं बाईक चढण्यासाठी पण. असं तुम्हाला व्हिडिओमध्ये तो असं हे छोटा दिसतोय. हे बघा, छोटंसं मंदिर आहे इथे साईबाबांचं. नायशाने खूप छानच तयारी केलेली आहे. बोल. कम से कम तयारी करता करता अर्धा तास गेला, कारण की मला फोटो व्हिडिओ शूट करायचे आहेत.
म्हणून मी छान तयारी केलेली आहे. पण माझ्या मते तरी इतकी तयारी करायला नको हवी ती, कारण की पावसात भिजणार आहे. सो मी पुढे काय बोलू शकत नाही. वाव, हे बघा किती छान वाटतं इथे फोटोशूट करायला. इतकं भारी लोकेशन आहे लिटरली यार, खरंच खूप छान आहे. बघा छोटासा वॉटरफॉल पण समोरून येतोय बघा. छोटा वॉटरफॉल आहे हा, हे बघा. ना पूर्ण हिरवा हिरवगार, काय झाडी, काय डोंगर, काय शाळेतून आलेले आहेत. हे बघा स्कूलमधून चालले ते घरी. निखिल आपल्या थोडीशी बक्षदिगिरी करतोय इथे. एकदम जज्बात बदल गए. मारो मुझे मारो. आम्ही चालत इथपर्यंत आलोय आणि इथे वॉटरफॉल आहे. तुम्हाला आवाज येत असेल, खूप छान वॉटरफॉल आहे. म्हणजे वरून बघतोय, वरूनच छान वाटलंय. आतमध्ये गेल्यानंतर माहित नाही, अजून तुम्हाला दाखवतो आता. वाव मित्रांनो, जबरदस्त आहे. हे बघा. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. साईड हो. वाव, काय ते दगड आहेत मोठे मोठे, बापरे. बरोबर, ऑलरेडी निखिलच्या घरातले आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आतमध्ये उतरू नका, कारण की खूप मोठं हे प्रेशर असतं पाण्याचा. सो ही गोष्ट खरी आहे आणि खूपच जास्त प्रेशर आहे पाण्याला. हे बघा तुम्ही बघू शकता, बाप रे. इकडे ना, इकडे. हे बघा मित्रांनो, वाव वाव वाव. खूप मोठे दगड आहेत मित्रांनो, खूप मोठे आहेत. तुम्हाला असं वाटेल लहान दगड आहेत, पण ते इतके मोठे आहेत की व्हिडिओत लहान दिसत असतील, पण खूप मोठे आहेत. हे बघा. खूप प्रेशर आहे मित्र, खूप पाण्याला प्रेशर आहे. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली आम्हाला उतरायचं होतं, पण सीन असा आहे की पाण्याचं प्रेशर जास्त असल्यामुळे आम्ही एवढी रिस्क घेऊ शकत नाही. कारण की तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रेशर वाढतच चाललेला आहे, कारण की लगातार पाऊस होतोय. सो त्याच्यामुळे आपण इथे उतरू शकत नाही. बट लेट सी, आपण उद्या किंवा परवा नक्कीच ट्राय करूया. कदाचित मला असं वाटतं की उद्या जर पाऊस नसेल तर आपण हे ट्राय करूया, इथे उतरून बघूया. पण आता तर आपण शक्य नाही, कारण की पाण्याचा प्रेशर खूप वाढलेला आहे. सो आपण तिथे बघा, ते समोर दिसतंय ना, इथे आपण जाऊया आता. तिथे एक ब्रिज आहे छोटा. तर तुम्ही हे पाठी बघितलं असेल, जबरदस्त आहे. खूप भीती पण वाटते, कारण पाय घसरत आहेत असं बघितलं तर. सो सावकाश माहिती आहे, इथे पाय घसरतील. हे बघा मित्रांनो. हा मित्रांनो, इथून उत्तरासाठी सीडी आहेत, ते तिकडे निखिल वगैरे गेले, आपल्याला तिकडे जायचंय. पण तुम्ही हा व्ह्यू एकदा बघून घ्या. आणि हे बघून घ्या. खूप छान असं व्ह्यू आहे, खूप छान असं व्ह्यू आहे. तो आता आपण तिथे जाऊया. हो मित्रांनो, तुम्ही पाठी बघू शकता, एवढं चांगला फ्लो आहे. सिरियसली तुम्ही बघा, आहे बघा मित्रांनो. मी एक विनंती करतो तुम्हाला की अशा ठिकाणी जर तुम्ही जात असेल तर प्लीज थोडंसं अवॉइड करा, कारण की पाण्याचा प्रेशर खूप जास्तच वाढलेला आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये तुम्ही जाऊ शकता, असं नाही बोलत आहे मी. फक्त तुम्ही साईडला घेऊन तर आनंद घेऊ शकता, पण पाण्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये तुम्ही असं कोणत्याच तुमच्या जीवाला असं काय होईल असं प्रकारे तुम्ही काहीच करू नका. सो मी एवढंच बोलतो की थोडंसं जिकडे पण जाताल तिकडे थोडंसं तुम्ही काळजी घ्या आणि एन्जॉय करा. एन्जॉय करण्याची काही मना नाही आहे.
फक्त थोडंसं अवॉइड करा, कारण की आता खूप इन्सिडेंट होत चालले आहेत. आपण बघत आहोत की खूप प्रकारचं काय काय होत चाललं आहे. तर थोडंसं जाणं टाळा आणि शक्यतो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूच नका. बाहेरून आनंद घ्या आणि एन्जॉय करा. सो प्रेशर खूप वाढलेला आहे. सो आता आपण इथून निघूया आणि आपण लगेच आता एक सेकंड वॉटरफॉल आहे तिकडे जाऊन बघूया, कारण की आपल्याला व्लॉग रात्रपर्यंत एंड करायचं आहे. तो आज जितकं होईल तितकं मी कॅप्चर करून घेणार आहे. सो चला नेक्स्ट